कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली। महायुतीच्या उमेदवार जहिदा मुजावर, राहुल चिकोडे, काँग्रेसचे राजू दिंडोरले, मधुकर रामाणे आणि महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रतिज्ञा उत्तुरे या उमेदवारांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य पदयात्रा किंवा वाहन रॅली काढली। पक्षाचे ध्वज, स्कार्फ, टोप्या आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या विजयाच्या घोषणांमुळे वातावरण ढवळून गेलं होतं। कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये प्रामुख्याने महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चुरस आहे। प्रभाग क्रमांक 17 क मध्ये महायुतीच्या वतीने नामदार अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या जहिदा मुजावर निवडणूक रिंगणात आहेत। त्यांनी आज संपूर्ण प्रभागात प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला। नवा चेहरा असणाऱ्या जहिदा मुजावर यांनी प्रचार समाप्तीनंतर पत्रकारांशी बोलताना आपला विजय निश्चित असल्याचं सांगितलं। मुजावर यांच्या प्रचारासाठी नामदार प्रकाश आबिटकर, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह प्रमुख नेत्यांनी सभा घेतल्यामुळे महायुती उमेदवारांच्या विजयाचं पारडं जड झालंय। प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपचे उमेदवार राहुल चिकोडे यांनीही आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी व्यापक जनसंपर्क राबवला। नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे खंदे कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या राहुल चिकोडे यांची राजकारणातील एक आश्वासक चेहरा म्हणून ओळख बनली आहे। लाडक्या बहिणींचा आणि भावांचा महायुतीलाच पाठिंबा मिळेल असा विश्वास राहुल चिकोडे यांनी व्यक्त केला। रेणुका मंदिर परिसर, रामानंद नगर, सासने कॉलनी यासह अन्य ठिकाणी झालेल्या महिला मेळाव्यांना तुफान प्रतिसाद मिळाला। आजवरच्या सामाजिक उपक्रमांमुळे या निवडणुकीत नक्की यश मिळेल असा राहुल चिकोडे यांचा आत्मविश्वास आहे। याच प्रभागात काँग्रेस पक्षाच्या वतीने मधुकर रामाणे निवडणूक लढवत आहेत। त्यांनीही ठिकठिकाणी घेतलेल्या प्रचारसभांना मोठा प्रतिसाद मिळाला। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या प्रचारासाठी हजेरी लावली। रामानंदनगर, जरगनगर यासह संपूर्ण प्रभागात रामाणे यांनी विराट रॅली काढली, तर बालाजी पार्क इथं जाहीर सभा झाली। रामाणे घराण्याला सलग 3 टर्म नगरसेवक पदाचा वारसा आहे, त्यामुळे त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे मधुकर रामाणे यांना मतदारांची पसंती आहे। प्रभाग क्रमांक 20 मध्ये काँग्रेस प्रणित शिवशाहू आघाडीचे अपक्ष उमेदवार म्हणून राजू दिंडोरले पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत। 5 सदस्यीय हा प्रभाग असून दिंडोरले यांनी 32,000 पेक्षा अधिक नागरिकांशी संपर्क ठेवला आहे। अवघ्या 15 दिवसात दिंडोरले यांनी घर टू घर प्रचार करून अत्यंत वेगवान प्रचार यंत्रणा राबवली। आज राजू दिंडोरले यांनी बापूराम नगर, आदिनाथ नगर, दादू चौगुले नगर यासह संपूर्ण प्रभागात भव्य पदयात्रा काढली। बापूराम नगर साळोखे हॉलपासून सुरू झालेल्या पदयात्रेचा समारोप तुळजाभवानी नगरात झाला। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा महापालिका सभागृहात पाठवा असं आवाहन केलेल्या राजू दिंडोरले यांना जनतेनंही प्रतिसाद दिलाय। प्रभाग क्रमांक 15 ब मधून शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रतिज्ञा उत्तुरे दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत। स्थायी समितीवर 4 वर्ष सदस्य आणि 1 वर्ष परिवहन समिती सभापतीची संधी त्यांना मिळाली होती। राजारामपुरी 5व्या गल्लीतील हिंदवी मित्रमंडळ, श्री महालक्ष्मी बचत गट या ठिकाणी प्रतिज्ञा उत्तुरे यांनी महिला वर्गाशी संवाद साधला। सर्व महिलांनी मोबाईल टॉर्च सुरू करून त्यांना पाठिंबा दाखवून दिला। एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्रतिज्ञा उत्तुरे यांना पुन्हा एकदा महापालिका सभागृहात पाठवण्याचा निर्धार मतदारांनी केलाय। त्यातून महापालिकेच्या सभागृहात शिवसेना ठाकरे गटाची मशाल पेटू शकते।